नि सा रे गर गर सा सा रे गा मा ग रे नि सा रे गर सा कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों के सरताज है। कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों के सरताज है। देव की भांति पूजन करें आज हम, स्वागतम 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 स्वागतम। ज्या ट्रान्सलेशन स्टडीजचा आपण अभ्यास करणार आहोत किंवा आज चर्चा करणार आहोत त्याची सुरुवात तर युरोपमध्ये झाली, एक अकॅडमिक डिसिप्लिन म्हणून. आता इंग्लंडमध्ये जिथे की सर्वाधिक जास्त अनुवाद केले जातात अशा देशामध्ये जर तुम्हाला अनुवाद करायचा असेल एखाद्या व्यक्तीला कवितेचा किंवा कादंबरीचा किंवा पुस्तकाचा अनुवाद करायचा असेल तर त्या व्यक्तीकडे अनुवादामधली पदवी नसेल. मी मराठी जास्त वापरेन, हिंदी खूप कमी, हिंदी शक्यतो नाहीच वापरणार. मॅडम मला सांगितलं हिंदी वापरायला, बोलायला हिंदीमध्ये. आय ट्राय. तर जर तुमच्याकडे ट्रान्सलेशन मधली पदवी नसेल, अनुवादामधली पदवी नसेल तर तुम्हाला अनुवादाची कामं मिळत नाहीत. अनलाइक इन इंडिया वेअर एव्हरी पर्सन is confident enough to be a translator for many mysterious reasons. पण आपण असे लोक आहोत, भारतीय लोक, की पण कोणी पण व्यक्ती असं म्हणू शकतं की तुला हिंदी येतं का, तर आपण म्हणतो हो येते, मला हिंदी येते. आता माझं धैर्य होत नाहीये. मी मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती माझा जन्म झालेला आहे. असा थोड्या मोठ्याने आवाज दिला तरी मध्य प्रदेशच्या माणसाला आवाज ऐकायला जाईल अशा गावामध्ये. आणि हिंदी तर लहानपणापासून मी बोलत आलेलो आहे. पण एका विषयावरती बोलायचं आहे आपल्याला महाविद्यालयामध्ये अनुवादासारख्या विषयावर, आणि तुम्ही हिंदीमध्ये बोला तर असं धैर्य होत नाही. कारण आपण असं गृहीत धरू शकत नाही की मला भाषा येतात, मैं हिंदी भी में भी बात कर सकता हूँ, इंग्लिश में भी बात कर सकता हूँ. मराठी आपण लिहितो ना असं लँग्वेजेस नोन, तर ते बरोबर आहे, नोनच बरोबर आहे. वी नो बट वी आर नॉट प्रोफिशियंट इन एनी ऑफ द लँग्वेजेस. इंग्रजीमध्ये पण आपण प्रोफिशियंट नसतो, पण आपण लिहून टाकतो इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू वगैरे, पण असं बोलता येत नाही. विशेषतः युरोपमध्ये तर ते तुम्ही युरोपमध्ये, मी US मध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, विशेषतः मी एकदा ऑस्ट्रेलियामध्ये होतो काही काळासाठी, तर मी ट्रान्सलेशन विषयी माहिती घेतली. सर्वात ॲडव्हान्स सेंटर्स ट्रान्सलेशन स्टडीजचे हे ऑस्ट्रेलियामध्ये आहे. किती छोटा देश आहे, मराठवाड्याची जेवढी लोकसंख्या आहे तेवढा देश आहे ऑस्ट्रेलिया. आणि युरोप, US, ऑस्ट्रेलिया आणि अलीकडे साऊथ कोरिया, दक्षिण कोरिया नावाचा देश आहे. तुम्ही जर सॅमसंगचा स्मार्टफोन वापरत असाल किंवा बघितलेला असेल किंवा LGचे प्रोडक्ट्स तुम्ही वापरत असाल तर अलीकडे किया नावाची कंपनी आहे, ज्या कार्स धावत आहेत बघा नांदेडच्या रोडवर, तर ते साऊथ कोरियन कंपन्या आहेत सगळ्या. तुमच्या तुम्हाला लवकर कळावा देश म्हणून. अन्यथा तुम्ही वेळ घेऊन इंटरनेटवर जाऊन साऊथ कोरिया विषयी जास्त माहिती घ्या. आज जगामध्ये सर्वाधिक ज्याला म्हणता येईल की मागणी असलेली भाषेमध्ये कोरियन भाषा आहे. आता कोरियन भाषेने रशियन वगैरे भाषेला मागे टाकलं. अगदी एका अर्थाने इंडस्ट्रियल ट्रान्सलेशनच्या दृष्टीने तरी स्पॅनिश, फ्रेंचला पण मागे टाकलेलं आहे. तुम्हाला बघा ट्रान्सलेशन आपला कसं किती जवळचं असतं. असं नाही की ते तुम्हाला कुठून इंग्लंडहून येऊन शिकून घ्यायचं, असं नाही. पार्ट ऑफ अ लाईफ. So far as translation is concerned, it is a very old practice, very old. How old is translation as a practice, as a social practice?
कितनी पुरानी होगी अनुवाद की कला या अनुवाद का जो जो भी है सब करते आ रहे हैं। शायद मुझे हरदम ऐसे लगा है की ट्रान्सलेशन इज ॲज ओल्ड ॲज लँग्वेजेस, है ना. जेव्हा केव्हा आपण भाषा वापरायला लागलो सिव्हिलायझेशनच्या एका टप्प्यावर, तर आपण एक भाषा वापरली का? असं होतं का जगातले सगळे लोक एक भाषा बोलायचे? इट्स अ मिथ. इट्स अ मिथ. असं काय असेल तर ते मिथक आहे. आपल्यातलं इथे कोणी बसलेलं आहे का की ज्याला फक्त एकच भाषा येते? असं कोण आहे की मला फक्त एक भाषा येते? असं कोणी आहे? असं कोण आहे फक्त दोन येतात? फक्त दोन येतात भाषा? कोणी नाही. असे किती लोक आहेत ज्यांना चार भाषा येतात? चार. मॅडम आहे, दुरानी मॅडम. चार चार. नाईस. सो मेनी. या नाईस. या मला नेहमी वाटलं की आपल्याला चौथी भाषा काय येत नाही. शिकलो नाही, शिकायला पाहिजे होती. एक भाषा शिकायला पाहिजे. सो पूर्वी काय होतं की ब्रिटिशांचं आपल्यावर राज्य होतं वगैरे ना, तेव्हा आपण असा एक थॉट आला की काय लोक आहेत, हे बहुभाषिक लोक आहेत, दोन दोन भाषा बोलतात, काय डिसऑर्डर आहे, सगळं गोंधळ आहे वगैरे. असं असा गोंधळ नसतो. आता बहुभाषेवरचं जे चिंतन आहे, जो अभ्यास आहे, तो आपल्याला असं सांगतो की बहुभाषिक असं नाही, ही एक खूप मोठा ॲसेट आहे. म्हणजे दुराणी मॅडम यांना चार भाषा येतात म्हणून त्यांचे भाषिक कौशल्य कमी आहे, किंवा राव मॅडम यांना चार भाषा येतात मग त्यांचं इंग्रजी काही चांगलं नाही, कच्चं आहे, असं वाटतं का तुम्हाला कधी? किंवा मग त्यांचं तेलुगू भाषा चांगली नसेल, हिंदी बिलकुल त्यांना येत नसेल, असं दिस नेव्हर हॅपन्स. सो भाषेचं काय झालंय की बहुतेक धारणा भाषेविषयीच्या त्या देशामध्ये आकाराला आल्या जे एक भाषिक देश होते. एक भाषिक कळतं असे समुदाय आहेत जगात, ते ना एकच भाषा येते. समजा तुम्ही आता इंग्लंडमध्ये गेलात तर तुम्हाला असे लाखो कोटीच्या वर लोक दिसतील, कोट्यावधी, की ज्यांना फक्त एकच भाषा येते आणि ती कोणती आहे? इंग्रजी आहे. तर त्यांना असं वाटत होतं जगभर की बीइंग मोनोलिंग्वल इज व्हर्च्युअस, ऍडव्हेंटेजियस, की तुम्हाला एक भाषा येते म्हणजे किती छान आहे ना, आपण सगळे लोक एकाच भाषेमध्ये बोलतो वगैरे, कम्युनिकेट करतो वगैरे. आणि हे जे लोक आहेत, इंडियन्स, एशियन्स, आफ्रिकन वगैरे, ऑस्ट्रेलियन, अमेरिकन, विशेषतः ऑस्ट्रेलियन, की जे बहुभाषिक होते. नेपाळ सगळ्यात मोठं उदाहरण जगातलं बहुभाषेचं नेपाळ आहे, आपल्यावर जवळ आहे. तर हे बहुभाषिक लोक आहेत. तर हे काय असतील? इथे काय असेल? गोंधळ असेल, आहे ना, कोणाला काही कळत नाही. पण असं घडत नाही. संत नामदेव महाराष्ट्रातून पंजाबला गेले चालत. आपण जातो कुठे चालत? यशवंत कॉलेजमध्ये पार्किंग, मी टू व्हीलर घेऊन आलो. म्हटलं कुठे कोणी म्हणे जागाच नाही आहे तर कुठे लावायचं, पायी चालू असतो पण थोडं लांब अंतर होतं. संत नामदेव पायी गेले. कुठे गेले? पंजाब. कुठल्याही दुभाषा शिवाय गेले. पंजाब इज so far from Maharashtra and he spent 17 years in a small village. In fact, the place that he for the development of which Namdev himself was responsible, called Ghuman. So 17 years, and Guru Gobind Singh Ji spent so many years in Nanded. So both, Namdev and Guru Gobind Singh Ji must have learned different languages. When Namdev traveled from Maharashtra to Punjab, it must have taken some months, maybe a year, for him to travel. आजचं नाही ना असे रस्ते बांधलेले नाहीत की तुम्ही जाऊ शकता. It was very difficult, and while going to such a far off place, one had to naturally acquire different languages. जसं नांदेडहून निघाले, हिंगोलीहून, नरसीहून निघालेली व्यक्ती आहे, मग मध्ये थोडा विदर्भाचा भाग लागेल, पुढे खानदेशाचा भाग लागेल. तुम्ही खानदेश मधून गुजरात मध्ये जेव्हा जाता तेव्हा असं घडतं का की आता ही सीमा आहे, बस इथून गुजराती सुरू होते, असं घडतं का? नो, देयर ऑलवेज इज अ बफर एरिया. बॉर्डर क्रॉस करतो तेव्हा आपल्याला काही दिवस लागतात, काही महिने पण लागतात. इफ यू आर वॉकिंग, सो यू एक्वायर द लँग्वेज अँड देन यू मूव्ह टू अ न्यू region where the earlier language is not used. So multilinguality is a very wonderful kind of a condition, and we are fortunate to be multilingual, and this is something which is under threat now.
देर आर स्कॉलर्स, इनन्युमरेबल स्कॉलर्स, तुम्हाला हे वाचता येईल पुढे जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा, की जगामध्ये असे खूप अभ्यासक आहेत, स्कॉलर्स आहेत, जे आता चिंताग्रस्त आहेत. का चिंताग्रस्त आहेत? की त्यांना असं वाटतं की मराठी भाषा आहे, तेलुगू आहे, पंजाबी भाषा आहे, उर्दू आहे वगैरे, अशा बहुतेक भाषा ज्या आहेत त्या संपत चाललेल्या भाषा आहेत. दे आर ऑल डाईंग लँग्वेजेस. आता जगातल्या क्रमवारीमध्ये असे तुम्ही जर क्रमवारी केली भाषांची, तर मराठी 15व्या क्रमांकाची भाषा आहे जगातली. म्हणजे 14 भाषा मराठीच्या वर आहेत. तर त्याच्यामध्ये बघा, कोरियन भाषा नाही. कोरियन आणि चायनीज ह्या भाषा ज्या आहेत त्या एक महत्वाच्या भाषा म्हणून पुढे आलेल्या आहेत. सो आय जस्ट वॉन्टेड यू टू गेट इंट्रोड्यूस टू the idea of multilinguality and also the idea of translation. So translation is something which is part of our life, something that we practice in our everyday life. ते मनामध्ये करत असतो, बोलताना करत असतो, आपण ते खूप नकळतपणे करतो, त्याचं आपल्याला जाणीव नसते की आपण ट्रान्सलेशन करतो आहोत. पण हे फील्ड मीन्स इट इज अन एरिया ऑफ बोथ एन्क्वायरी ॲज वेल ॲज सम काइंड ऑफ एम्प्लॉयमेंट. तुम्ही अकॅडमिक्स मध्ये जाऊन डिग्री पण घेऊ शकता. यू कॅन डू BA इन ट्रान्सलेशन स्टडीज, यू कॅन डू MA इन ट्रान्सलेशन स्टडीज. इफ नॉट इन महाराष्ट्र, यू कॅन डू इट इन हैदराबाद or Delhi. There are postgraduate courses, there are departments of translation studies. There is a university called Hyderabad Central University in Hyderabad, which has a very peculiar, unique department called the Center for Applied Linguistics and Translation Studies. It is called CALS, Applied Linguistics. भाषा म्हणजे उपयोजित भाषा विज्ञान. अप्लाइड आहे म्हणजे त्याचा व्यवहारात काय उपयोग होईल असा एक विषय आहे. तो 50च्या दशकात पुढे आला, 1950. त्याला म्हणतात अप्लाइड लिंग्विस्टिक्स. तो यासाठी पुढे आला की आपल्याला दुसऱ्या भाषा शिकायच्या असतील तर भाषा विज्ञानचा वापर करता यायला पाहिजे. समजा मला तेलुगू शिकायचे, तमिळ शिकायचे, कोरियन शिकायचे, सो लिंग्विस्टिक्सचा वापर कसा करता येईल असा विचार झाला पुढे. आणि अमेरिका नावाचा जो देश आहे त्याने काही अब्ज रुपये या अप्लाइड लिंग्विस्टिक्सच्या मध्ये गुंतवलेले होते. तो त्यांच्या राजकारणाचा भाग होता की सगळ्या जगातल्या भाषांच्या अभ्यासाची केंद्र अमेरिकेमध्ये यावी. सो दे डिड दॅट अँड अप्लाइड लिंग्विस्टिक्स बिकेम अ डिसिप्लिन नाव टॉट इन इंडिया. फॉर एक्झाम्पल, आपण काय अमेरिकेचा भाग नाही, पण अशा डिसिप्लिन आपण शिकवतो की जिचं ओरिजिन अमेरिकेमध्ये, कॉल्ड अप्लाइड लिंग्विस्टिक्स. आय टीच अप्लाइड लिंग्विस्टिक्स इन अवर युनिव्हर्सिटी. So applied linguistics that way was clubbed with translation studies. So Hyderabad Central University, नंतर IIT मुंबई आणि महात्मा गांधी इंटरनॅशनल हिंदी युनिव्हर्सिटी वर्धा ही अशी सेंटर्स आहेत जिथे ट्रान्सलेशन आणि टेक्नॉलॉजीचा एकत्र अभ्यास होतो. तुम्ही गुगल ट्रान्सलेट ही फॅसिलिटी वापरली, इकडे एक वाक्य टाकले की तिकडे मराठी येतं. तर मराठीच नाही ना, कोरियन पण येईल, अरेबिक पण येईल, ज्या भाषा तुम्हाला येत नाही ते पण येईल. फ्रेंच, तुम्ही फ्रेंचचं पण एक एहसास तुम्हाला येईल की कसं असेल वाक्य वगैरे. सो यू कॅन रीड इट. सो हाऊ डिड इट हॅपन? व्हॉट मेड दिस पॉसिबल? सो इट वॉज अ ह्यूज प्रोजेक्ट, हायली demanding and very profusely funded by various governments in the world and also the corporate world. आपल्याला माहित नाही पण 40 वर्षांमध्ये त्याची गुंतवणूक आहे वेगवेगळ्या सरकारांची. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची तर खूप आहे. Many of the central universities were asked to open technology departments along with language and translation. आता आम्ही लिटरेचर, कथा, कविता, नाटकं शिकवतो, पण तिथे तसं नाही शिकवत. तिथे संगणकाच्या माध्यमातून अनुवाद कसा करता येईल, त्याचे सॉफ्टवेअर कसे डेव्हलप करायचे, यासाठी हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये 40 वर्ष प्रोग्राम चालला. त्यानंतर तुम्ही आता गुगल ट्रान्सलेट किंवा बिंग हे जे मायक्रोसॉफ्टचं जे एक सर्च इंजिन आहे त्याचं पण ट्रान्सलेशन एक फॅसिलिटी आहे इंटरनेटवरती. आता AI आल्यानंतर पुन्हा त्याला खूप वेगळं डायमेन्शन आलेलं आहे. सो यू कॅन हॅव अ टेक्स्ट विच रन्स इन टू 100 पेजेस translated into any language quickly. Maybe some errors, but then some working kind of say translation, or maybe some fuzzy kind of translation is made available to you by machine. तर हे युनिव्हर्सिटीज मध्ये चाललं. त्याच्या आधी, बिफोर दॅट, देर वॉज समथिंग कॉल्ड ट्रान्सलेशन स्टडीज, जो आपला आजचा विषय आहे. की आता हे जे काही आपण इतिहासामधनं सगळं बघतो, ट्रान्सलेशन ही एक संकल्पना, तिचा अभ्यास
आता डिपार्टमेंटमध्ये ऑफिशियली होतो, जसं लोक ट्रान्सलेशन हे असं फील्ड आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही तेवढंच सुखी, समाधानी, आर्थिकदृष्ट्या संपन्न जीवन जगू शकता जेवढं कुठलं पण यशवंत कॉलेज मधलं प्रोफेसर जगत असेल, विदाउट डुईंग PhD, विदाउट रिअली कमिंग टू कॉलेज एव्हरी डे वगैरे, सकाळी उठून वगैरे येतात ना, आम्ही येतो सकाळी येतो, तर ते शिकवतो वगैरे, 8 तास इथे असतो, बायोमेट्रिक असतं आपल्याला, आहे ना सर, तर ते किती रिस्ट्रिक्शन्स असतात तसे तसं पाहिलं तर आता तुमच्या पिढी जी आहे आत्ताची, विशेषतः युरोपमध्ये आणि आता अलीकडे चीनमध्ये सुद्धा, तर दे आर वर्किंग ॲज फ्रीलान्स ट्रान्सलेटर्स, आणि ती संख्या किती आहे त्यांची? असंख्य आहेत, असंख्य. आपण काउंट करू शकत नाही. पुणे आणि दिल्ली हे शहरं ट्रान्सलेटर्सची शहरं आहेत. तुम्हाला नावं त्यांची कळणार नाहीत, ते काय काम करतात ते कळणार नाहीत, कारण ते प्रोफेशनल आहेत. अँड मेनी ऑफ देम डू केटर टू इंडस्ट्री. इंडस्ट्रियल ट्रान्सलेशन असतं. तुम्ही एखादं प्रोडक्ट विकत घेता, स्मार्टफोन किंवा कुठलं पण, तर तुम्हाला युजर्स मॅन्युअल मिळते. हाऊ टू यूज अ स्मार्टफोन, हाऊ टू यूज से any product that you buy. So it is usually produced, this kind of literature is produced in so many languages of the world, like Marathi for example. Marathi फार नसतं, Hindi and many other languages of Europe. So this is not done by machine industry. त्याचा जो टर्नओव्हर आहे तो आत्ता म्हणजे मीडिया मधला टर्नओव्हर, एखाद्या प्रिंट मीडिया मधला किंवा पब्लिकेशन जे सेक्टर आहे, प्रकाशन क्षेत्र आहे ना, पुस्तक वगैरे, त्या टर्नओव्हर, एवढाच टर्नओव्हर हा आता जगामध्ये ट्रान्सलेशन इंडस्ट्रीमध्ये आहे. तरी कोणाला नोकरीचा अर्ज करा, इंटरव्ह्यूला जा, तुमचं गाव घर सोडा, परत रोज सकाळी 8-10 किलोमीटर जाऊन तिथे नथिंग ऑफ दॅट काइंड इज रिक्वायर्ड. इफ यू वॉन्ट टू बी अ फ्रीलान्सर, तुम्हाला जर फ्रीडम हवं असेल, तुम्हाला आवडीच्या विषयातला अनुवाद करायचा असेल वगैरे, तर यू कॅन बी अ प्रोफेशनल ट्रान्सलेटर. हे कोणी होत नाहीये. आता मी नांदेडला 13 वर्ष झाले विद्यार्थ्यांना सांगतोय, पण आमचे विद्यार्थी प्रोफेशनल ट्रान्सलेटर होत नाहीये. ट्रान्सलेशन स्टडीज is a discipline. It's an academic discipline which has two sides. One is an academic side, the other one is sort of say professional side. ना, एक जे असतं ते अकॅडमिक्स असतं. जर तुम्ही स्मार्टफोन वापरता, त्याचे फीचर्स तुम्हाला माहिती आहेत, पण तो तयार कोण करतं? आपणच तयार करतो. भारत तयार करत नाही. भारतामध्ये असेंबल होतात स्मार्टफोन्स. वी डोंट रिअली मॅन्युफॅक्चर स्मार्टफोन्स. आपल्याकडे वेगवेगळे पार्ट्स येतात जगात ना, ते बेंगलोर, दिल्लीमध्ये असेंबल होतात. हे तयार कोण करतं? तर ती अकॅडमिक साईड असते की त्याच्यामध्ये फिजिक्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, सो मेनी disciplines are involved in the making of a smartphone. Smartphone is an all-inclusive tool. So obviously almost all the disciplines contribute to the making of a smartphone. So academic and professional हे तुम्हाला लक्षात ठेवायचं ना. एखाद्या विषयाचं काय असतं, एक अकॅडमिक साईड असते, त्याच्यामध्ये आपण अभ्यास करतो, रिसर्च करतो, पुस्तकं लिहितो, रिसर्च जर्नल्स असतात, त्याच्यामध्ये पेपर्स येतात. आता एक ट्रान्सलेशन स्टडीजला काय आहे की देर आर सो मेनी रिसर्च जर्नल्स डेडिकेटेड टू ट्रान्सलेशन स्टडीज. रिसर्च जर्नल्स वेअर स्कॉलर्स write for these journals and they get their research published in these journals. So this is an academic side of translation which we are going to discuss. जे प्रोफेशनल जे आहे प्रॅक्टिकल ट्रान्सलेशन मध्ये कसं करायचं, ते करिअर कसं होईल हे आत्ता आपण पाहणार नाही. ते तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही पुढे जाऊन ते शिकू शकता, कारण त्याचे पण काही कोर्सेस आहेत. प्रॅक्टिकल ट्रान्सलेशनचे ऑनलाईन कोर्सेस पण आहेत जर तुम्हाला शिकायचं असेल तर. सो यू कॅन डू दॅट ऑल्सो. हे प्रत्येक महाविद्यालयामध्ये डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सलेशन स्टडीज असं नाव असायला पाहिजे. देयर शुड बी अ ट्रान्सलेशन डिपार्टमेंट एव्हरीवेअर इन इंडिया. की ट्रान्सलेशन हे आपल्या जीवनाचा भाग आहे. म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की कुठलाही धर्मग्रंथाची चर्चा मी का करतोय, कारण ते सर्वात जुने सोर्स आहेत आपल्याला अवेलेबल. आता टेक्स्ट, रिटन, प्रिंटेड वगैरे लिखित टेक्स्ट आता अवेलेबल आहे. तुमच्या प्रत्येकाच्या घरात असतील, नसतील तर कुठेतरी असतील, बाजारात वगैरे, कॉलेजमध्ये असतील तर तुम्ही बघा. I stop here. I am happy that I got a chance to speak with the UG students, which I always long for. So I thank Rao ma'am and other authorities for giving me this opportunity to speak. Thank you once again.
या रोहिणी सॅटेलाईटचं SLV-3द्वारे प्रक्षेपण होणार असतं. पण होतं काय की काहीतरी तांत्रिक अडचणी येतात आणि त्यामुळे हे जे यान आहे ते आकाशात न जाता ते जातं बंगालच्या उपसागरामध्ये. मिशन कम्प्लिटली फेल होतं. कलाम सर या प्रोजेक्टचे डायरेक्टर असतात. मग त्यांना काय वाटतं की या सर्व फेलियरचा आळ त्यांच्यावर येईल, पण रिअलमध्ये होत असं काहीच नाही. त्यावेळेचे जे इस्रोचे चेअरमन होते सतीश धवन, ते या सगळ्या फेलियरचं रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः घेतात आणि त्यांच्या टीमला खूप सपोर्ट करतात. असं असतं एक ग्रेट लीडर की कोणतंही फेलियर येईल ना तर त्यावेळी त्याच्या टीम पुढे एकदम हिमालयासारखं उभा राहील. त्याच्या टीमवर ते संकट येऊ देणार नाही, त्यांचा धीर खचू देणार नाही. आणि जेव्हा कधी सक्सेस येईल त्यावेळी मात्र तो सक्सेसचं क्रेडिट त्याच्या सर्व टीमबरोबर वाटून घेईल, सर्वांना सोबत घेऊन पुढे चालेल. तर एकूण अशा प्रकारे 18 वर्ष इस्रोमध्ये सर्व केल्याच्या नंतर कलाम सरांची आपल्या भारताचे संरक्षण मंत्री DRDOच्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरीमध्ये निवड करतात. तर आधी सुरुवातीला ज्याप्रमाणे सांगितलं होतं की 1962मध्ये आणि 63मध्ये आपल्या देशामध्ये वॉर्स झाल्या होत्या 2. तर त्यामुळे आपलं डिफेन्स सिस्टम आपल्याला स्ट्रॉंग करण्याची खूप गरज असते. तर त्यासाठीच एक मोठासा मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम IGMDP आपल्या भारतामध्ये सुरू झाला होता त्यावेळी आणि त्याचं नेतृत्व होतं कलाम सरांकडे. या अंतर्गत पृथ्वी, आकाश, नाग, त्रिशूळ आणि अग्नी हे 5 मिसाईल्स डेव्हलप होणार होते. त्यापैकी जे अग्नी आहे ना ते स्वतः कलाम सरांचं स्वप्न होतं. आता अग्नीचं एवढं स्पेशल का? कारण की अग्नी हे एवढं स्ट्रॉंग मिसाईल होतं की त्याच्याने एका खंडावरून दुसऱ्या खंडावर म्हणजे लिटरली एका कॉन्टिनेंटवरून दुसऱ्या कॉन्टिनेंटवर अटॅक करता येतो. ते एक इंटरकॉन्टिनेंटल मिसाईल होतं. तर एवढे स्ट्रॉंग मिसाईल्स त्यावेळी आपल्या देशात का बनवले गेले? तर आपल्याला जे एवढा स्ट्रगल नंतर इंडिपेंडन्स मिळालं होतं त्या इंडिपेंडन्सला प्रोटेक्ट करण्यासाठी, स्वतःला इंडिपेंडेंट ठेवण्यासाठी. तर या ओव्हरऑल अग्नीच्या डेव्हलपमेंटमध्ये कलाम सरांनी जवळपास त्यांच्या टीमबरोबर मिळून 6-1 वर्ष तरी मेहनत घेतली होती आणि त्यानंतरच हे अग्नीचं सक्सेसफुल उडान झालं होतं आणि ते पण होण्यापूर्वी ते 2 वेळा कॅन्सल झालं होतं. तर परत एक वेळ आली अशी की सरांना परत एकदा फेलियरशी सामना करावा लागला. कलाम सर त्यावेळी पण खचलेच नाही. कलाम सरांची ही खूप इम्पॉर्टंट क्वालिटी आहे की ते कधीच हार मानत नाही. कलाम सर उलट स्वतः म्हणतात की तुम्हाला जर खरी यशाची चव कळायची असेल तर तुम्हाला अपयश अनुभवावं लागतं. फेलियर्स आर मस्ट, त्याच्यामुळे ते तुम्हाला खूप काही शिकवून जातात. तर अशा प्रकारे कलाम सर पुढे पण काम करत राहिले आणि DRDOमध्ये काम करताना सुरुवातीला एक तिथे आधीच्या टीमचा म्हणजे त्यांचं तिथे ट्रान्सफर होण्यापूर्वी एक डेव्हल नावाचा प्रोजेक्ट सुरू होता. तर हा डेव्हल नावाचा प्रोजेक्ट काय करतं शासन की तो कंप्लीट होण्यापूर्वीच तिथल्या टीमला विश्वासामध्ये न घेताच कॅन्सल करून टाकतं. आपल्या संशोधनाशी अशी तटकन नाळ तोडल्यावर एखाद्या हाडाच्या संशोधकाला कसं वाटतं, त्यांच्या मनावर काय बेततं याची जाणीव कलाम सरांना होती. DRDOमध्ये भरती झाल्यावर पहिलं काम ते करतात या डेव्हलची सावली तिथल्या संशोधकांच्या मनावरून पूर्णपणे हटवण्याचं. ते तिथल्या संशोधकांशी संवाद साधतात, कम्युनिकेट करतात त्यांच्यासोबत आणि त्यांना विश्वासात घेतात. हे सगळं वर्गळीचं वातावरण तिथून दूर करून तिथल्या सायंटिस्टच्या मनामध्ये एक नवीन उत्साह भरतात ते. मित्रांनो, कोणता पण ना एक लीडर असतो ना तो सिमेंटचं काम करतो माहिती. म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही सिमेंट शिवाय जर एकावर एक विटा रचत गेलात ना तर त्यापासून फक्त एखादी भिंत बनते, इमारत कधीच बनत नाही. तर एखाद्या सक्सेसफुल टीमसाठी अशा प्रकारे त्याचा लीडर त्या सिमेंटचं काम करतो. तो त्याच्या टीममधल्या प्रत्येक जणांच्या उणीवा काय आहेत, गरजा काय आहेत, त्यांच्या ताकदी काय आहेत ते सगळं समजून घेतो आणि त्यांना एकत्र बांधून ठेवून पुढे जातो. अशा प्रकारे कलाम सरांना देखील हे लीडरशिप खूप चांगल्या प्रकारे जमायचं. कलाम सरांच्या अजून काही लीडरशिप क्वालिटीज म्हणजे त्यांचं विजन. आता विजन म्हणजे काय? तर विजन म्हणजे दृष्टी. कलाम सर जे काही मोठे प्रोजेक्ट्स हाती घ्यायचे ना तर त्यामध्ये इन फ्युचर काय काय प्रॉब्लेम्स येतील त्या प्रॉब्लेम्स कलाम सरांना इमॅजिनेशनने विचार करता यायचा त्यांचा आणि त्यानुसार ते स्वतःचं प्रिपरेशन करायचे आधीच, ज्यामुळे की ते नेहमी दुसऱ्यांच्या तरी ॲटलिस्ट एक स्टेप पुढेच राहायचे. कलाम सरांचं एक बुक आहे विजन 2020. या पुस्तकामध्ये कलाम सरांनी 2020मध्ये म्हणजे 2020मध्ये इंडिया कसा असेल याच्याबद्दलचं एक दृश्य उभारलं आपल्यापुढे, ते पण 1998मध्ये म्हणजे तब्बल 22 वर्ष आधी. तर यावरून त्यांचं विजन किती ग्रेट होतं हे आपल्याला थोडंफार दिसून येतं. कलाम सरांचं अजून एक इम्पॉर्टंट स्किल म्हणजे त्यांचं मॅनेजमेंट. आता तुम्हाला सगळं जमतं आहे पण तुम्हाला मॅनेजमेंटच जमत नाही, स्वतःचं, टाईमचं, आपल्या टीमचं, तर कसं जमणार? कसे करता येतील तुम्हाला मोठे मोठे प्रोजेक्ट्स? तर कलाम सरांना ते जमायचं. IGMDPचा म्हणजे मिसाईल डेव्हलपमेंटचा एवढा मोठा प्रोजेक्टसुद्धा
त्यांनी वेगवेगळ्या लेवल्सवर डिवाईड करून छोटे छोटे टीम्स बनवून त्या टीम्सचे पण लीडर्स चूज करून सगळ्या प्रॉब्लेम्स वेळोवेळी सॉल्व्ह करून मीटिंग्स कंडक्ट करून एकदम व्यवस्थितपणे हँडल केला होता. एकदम एफिशियंट मॅनेजमेंट होतं त्यांचं. तर अशा प्रकारे कलाम सरांमध्ये असं ओव्हरऑल खूप सारे गुण होते. अजून एक म्हटलं तर मल्टी डायमेन्शनल अप्रोच. हा जेव्हा IGMDPचा प्रयोग सुरू होता तेव्हा इव्हन त्यांचे जे इतर कलिग होते, सायंटिस्ट होते, त्यांच्या मनावर त्या संशोधनाचा ताण येऊ नये यासाठी कलाम सरांनी एक सायन्स काउन्सिल पण सुरू केलं होतं. तर केवढा मल्टी डायमेन्शनल अप्रोच आहे त्यांचा. एकदम वेगवेगळ्या सगळ्या बाजूंनी विचार करून प्रत्येक गोष्टीच्या बारकाईचं लक्ष ठेवणार. तर एका लीडरकडे अशाच क्वालिटीज पाहिजेत. कलाम सर अजून एक आपल्याला सांगतात की ते असे जेव्हा मोठे मोठे प्रोजेक्ट्स हाती घ्यायचे ना तर तेव्हा ते 4 स्टेप्समध्ये त्या प्रोजेक्ट्सचं विभाजन करायचे. पहिली स्टेप म्हणजे कुठलाही प्रोजेक्ट हाती घेताना त्या प्रोजेक्टचं नेमकं ध्येय काय, एम काय ते डिसाईड करायचे आधी. आणि एकदा का एम डिसाईड झालं की मग पूर्णपणे मेहनतीने आणि एकदम पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने त्या ध्येयाच्या मागे झटून मेहनत करायची. तिसरं म्हणजे त्यांचं आत्ता मी सांगितलेलं विजन. त्या विजनने त्यामध्ये काय काय पुढे अडचणी येतील ते इमॅजिन करायचे आणि स्वतःला त्यानुसार प्रिपेअर करायचे. आणि फायनली आय कॅन अँड आय विल वाला ॲटिट्यूड. मी ते ध्येय कसंही करून मिळवेनच वाला ॲटिट्यूड. ज्याच्यामुळे की कलाम सरांना नेहमी पुढे अजून काम करत राहण्याची एनर्जी भेटायची, त्यांना प्रोत्साहन भेटायचं. तर फ्रेंड्स अशा प्रकारे एक ग्रेट व्यक्तिमत्वाशी आपल्याला आता परिचय झाला आहे. फ्रेंड्स ॲट द एंड कलाम सर आपल्याला एवढं सांगतात की तुम्ही ना स्वप्न बघत जा, ॲटलीस्ट स्वप्न तरी बघत जा. एक रामेश्वरम सारख्या छोट्याशा गावातला मुलगा पुढे जाऊन एक मोठा अभियंता, एक इंजिनियर तर होतोच, पण त्याचबरोबर पुढे जाऊन भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो. तर आपण का नाही बरं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर त्यामुळे कुठलंही स्वप्न जर पूर्ण व्हायचं असेल तर ॲटलीस्ट तुम्हाला आधी ते स्वप्न बघावं तरी लागतं. यू नीड टू ड्रीम इट फर्स्ट इन ऑर्डर टू अचीव इट. तर त्यामुळे स्वप्न बघत जा आणि चांगली अशी साधीसुधी नाही तर मोठी स्वप्न बघत जा. ड्रीम बाय. थँक्यू. श्यामची आई. वेलकम हर. माझं नाव शिवानी शंकर क्षीरसागर. मी BSc फर्स्ट इयरची विद्यार्थी. मी आज तुम्हाला एका पुस्तकाबद्दल सांगणार आहे. त्या पुस्तकाला खरं तर प्रस्तावनेची गरज नाही. लेखक असं सांगतात, सुंदर सुगंधी वस्तूला परिचय कशाला करून द्यायला हवा. असं सुंदर सुगंधी पुस्तक म्हणजे श्यामची आई. अर्थातच आईच्या प्रेममय थोर शिकवणुकीची एक सरळ साधी करुणात्मक चित्र त्यांनी त्यांच्या हृदयातून ओतली आहे. मातेबद्दल असणारे प्रेम, कृतज्ञता अशा अपार भावना यात मांडल्या आहेत. या अशा सुंदर आठवणी जेव्हा वाचक वाचतात ना त्यांचे डोळे आणि मन दोन्हीही भरून येतं. खरं तर या पुस्तकामध्ये श्यामच्या आईची आठवणी आहेत, पण या प्रत्येक आठवणीत मला माझी आई दिसते. किंबहुना तुमच्यापैकी वाचकांना असंच वाटलं असावं. कारण जगाच्या पाठीवर कुठलीही आई असो तिचं तिच्या मुलांवरचं प्रेम हे सारखंच. श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजींनी नाशिक तुरुंगात असताना लिहिले आणि तेही 5 दिवसात. दिवसभर काम करून उरलेला वेळ आणि रात्री मिळून हे पुस्तक त्यांनी पूर्ण केले. हे पुस्तक सत्यकथा आहे. मातेची महिमा या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना आहे.
और खत्म भी अपने ही नाम पे करना है, ठीक है। अर्थ क्या है? अर्थ क्या है? नाम हो सकता है, चेहरा हो नहीं सकता, कोई हूबहू मुझ जैसा हो नहीं सकता। अल्फाज हो सकते हैं, लहजा हो नहीं सकता। अल्फाज हो सकते हैं, लहजा हो नहीं सकता, कोई हूबहू मुझ जैसा हो नहीं सकता। नेक्स्ट फॉर दुरानी मैम। मेरी अधूरी कहानी का एक किस्सा हो, मेरी अधूरी कहानी का एक किस्सा हो, आप उस्ताद नहीं मेरी जिंदगी का हिस्सा हो। छाया मैम एंड किरण मैम, वो लोग नहीं है लेकिन मैं इनको वीडियो शेयर कर दूंगी। आदत सी हो गई तेरे पास आने की, आदत सी हो गई तेरे पास आने की, हर बार होठों पे मुस्कुराहट सजाने की, नजर न लगे इस दोस्ती को जमाने की, नजर न लगे इस दोस्ती को जमाने की, हमारी भी तमन्ना है मौत तक निभाने की। ये वाले लाइन मैंने लिखे हैं कविता मैम के लिए। तेरी सादगी में हुस्न है, तेरा सिंगार क्या होगा, तेरी सादगी में हुस्न है, तेरा सिंगार क्या होगा, तेरे गुस्से में इतना प्यार है तो तेरा प्यार क्या होगा। ये लास्ट वाला लाइन डॉमन के लिए। मैं इधर देखो, देख रही हूँ। मुझे आप नजर नहीं आ रहे, इधर देखो। ओके, देख रही हूँ। नजर हमारी नजर तुम्हारी, नजर ने दिल की नजर उतारी, नजर हमारी नजर तुम्हारी, नजर ने दिल की नजर उतारी, नजर ने नजर को देखा ऐसे, नजर ने नजर को देखा ऐसे, नजर और मैम को लगे ना हमारी। थैंक यू। ये लास्ट वाला लाइन मेरे अपने लिए है, सॉरी जूनियर के लिए भी कुछ कहना चाहूंगी। तो ये लाइन के नहीं फेक वाली है, बस आप लोग बुरा मत माने, ठीक है। दोस्त न होगे तो दोस्ती कौन करेगा, दोस्ती का फर्ज अदा कौन करेगा। ऐ खुदा मेरे दोस्तों को सलामत रखना, ऐ खुदा मेरे दोस्तों को सलामत रखना, वरना मेरी शादी में बर्तन साफ कौन करेगा। ये वाले लाइन सीनियर के लिए है। आंखें हमारी हो, आंसू तुम्हारे हो, दिल हमारा हो, धड़कन तुम्हारी हो, खुदा करे हमारी दोस्ती इतनी गहरी हो, खुदा करे हमारी दोस्ती इतनी गहरी हो कि नौकरी करे आप और तनख्वाह हमारी। मेरा नाम भूल जाए, मेरा काम भूल जाए, मेरी बकवास भूल जाए, लेकिन स्पेशली टीचर से कह रही हूँ कि ये 4 लाइन याद रखिए, ये 4 लाइनें मुझे यहाँ वापस लेके आएंगे। आऊंगी, जरूर आऊंगी। जहाँ भी जाऊंगी लौट कर यहीं आऊंगी, जहाँ भी जाऊंगी लौट कर यहीं आऊंगी, मुझे थोड़ा वक्त दो मैं खुद को आजमाऊंगी। हे उसावाला गाणं होत सारा, आधार कुणाचा नाही, भेगायला होई पारी दिना, अंगार जिवार जाळी, बळदी झुंजायाला हिरपीची ढाल दे, नवी ती पंचा प्राण जीवारात ताल दे, करा पलरान देवा जळाला शिवार, तरी नाही धीरा सांडला, खेळ मांडला 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 देवा, खेळ मांडला मांडला मांडला। Easy and difficult poem म्हणणार आहे. Easy is to judge the mistake of others. Difficult is to recognize our own mistakes. Easy to hurt someone who loves. Difficult is to heal the wound. Easy is to set up the rule, but difficult is to follow that rule. But difficult is to fight for our dream. Easy to say that. It is to say we love
but difficult is to show it every day. Easy to make a mistake, but difficult is to learn from that mistake. Thank you. तशाच प्रकारची एक प्रेम कविता मी लिहिलेली तुमच्या पुढे सादर करणार आहे. तर कोणताही पिक्चर लागण्याच्या पहिले एक डिस्क्लेमर असते. तर तशाच प्रकारचं एक डिस्क्लेमर असं विषारी साप पाळा, पण या कवितेचा आणि माझा काही संबंध आहे असा गैरसमज पाळू नका. तर ही कविता मी लिहिलेली आहे. कवितेचं नाव आहे दोस्ती में प्यार. दोस्ती से शुरू प्यार की कहानी, एक दूसरे के साथ जुड़ती मनमानी, मोहब्बत की आग दोनों में भड़कती, दिलों से दिल मिलता रिश्तों में तड़पती, लड़का बेबस लड़की का जादू, प्यार में गिर गया छोड़ गई करके बेकाबू, अकेला तन्हा उसका सफर, उसकी यादों में तड़पता हर पल, दोस्ती से शुरू प्यार में खत्म, कैसी ये कहानी किस्मत ने लिखी तुम, पर लड़का अब अकेला उसकी यादों में रोता, प्यार की ये कहानी एक अफसाना सदियों तक चलता. तर ही एक मैंने 8 मार्च को जागतिक महिला दिन के जागतिक महिला दिन पर बनाई है. उस कविता का शीर्षक स्त्री है. आप सब तो जान ही चुके होंगे किसके बारे में है ये. तो कविता कुछ इस तरह है. कोई नारी कहता है, कोई कहता है स्त्री, कोई नारी कहता है, कोई कहता है स्त्री, तुम्हारे घर के औरतों की कभी तुमने दिल से पूछताछ की? कभी कोई नारी कहता है, कोई कहता है स्त्री, तुम्हारे घर के औरतों की कभी तुमने दिल से पूछताछ की? साल के 12 महीने हर दिन हर पल वो आपके घर की खुशियों के बारे में सोचती है. साल के 12 महीने हर दिन हर पल वो आपके घर की खुशियों के बारे में सोचती है. फिर भी उसके लिए वुमेन्स डे मनाना क्यों जरूरी है? फिर भी उसके लिए वुमेन्स डे मनाना क्यों जरूरी है? उसको जानना समझना पहचानना है हमारी जिम्मेदारी. उसको जानना समझना पहचानना है हमारी जिम्मेदारी. फिर चाहे वो माँ हो, बेटी हो, पत्नी हो या हो कोई भी नारी, क्यों मनाए उसके लिए एक दिन का वुमेन्स डे? क्यों मनाए उसके लिए एक दिन का वुमेन्स डे? वो तो हमारे कदम से कदम मिलाने का जज्बा रखती है. चलो जाने समझे उसको, क्योंकि हमें इस दुनिया में लाने वाली माता भी एक स्त्री है. क्योंकि हमें इस दुनिया में लाने वाली हमारी माता भी एक स्त्री है. लड़कियों को पढ़ा लिखा कर प्रगतिशील बनाए, ताकि भविष्य में उनके लिए वुमेन्स डे मनाने की जरूरत ना आए. ताकि भविष्य में उनके लिए वुमेन्स डे मनाने की जरूरत ना आए. ताकि उनके जीवन का हर दिन हर पल वो जी भर के जी पाए. ताकि अपनी जीवन का हर दिन हर पल वो जी भर के जी पाए. धन्यवाद. मैं हूँ जियान, मैं हूँ बड़ा ताकतवर, मेरा आवाज है बहुत सुरीला. जो टूटे ना वो रीढ़ में, सूरज का अंश होके फिर भी हूँ अछूत में, आर्यवर्त को जीत ले ऐसा हूँ सूतपूत में. कुंती पुत्र हूँ मगर न हूँ उसी को प्रिय में, इंद्र मांगे भीख जिसे ऐसा हूँ क्षत्रिय में. आओ मैं बताऊं महाभारत के सारे पात्र ये, भोले की सारी लीला थी, किशन के हाथ सूत्र थे. बलशाली बताया जिन्हें वो सारे राजपुत्र थे, काबिल दिखाया बस लोगों को ऊंचे गोत्र के. कि सोने को पिघला के डाला शोण तेरे कंठ में, नीचे जाती हो के किया वेद का पठन तूने. यही था गुनाह तेरा, तू सारथी का अंश था, तो क्यों छुपे मेरे पीछे, मैं भी उसी का वंश था. ऊंच नीच की ये जड़ वो अहंकारी द्रोण था, वीरों की उसकी सूची में अर्जुन के सिवा कौन था. माना था माधव को वीर, तो क्यों डरा एकलव्य से, मांग के अंगूठा क्यों जताया पार्थ भव्य है. रथ पे सजाया जिसने कृष्ण हनुमान को, योद्धा के युद्ध में लड़ाया भगवान को. नंदलाल तेरी ढाल पीछे अंजनेय थे, नियति कठोर थी जो दोनों वंदनीय थे. ऊंचे ऊंचे लोगों में मैं ठहरा छोटी जात का, खुद से अनजान में न घर का न घाट का. सोने सा था तन मेरा, अभिद्य मेरा अंग था, कर्ण का कुंडल चमका लाल नीले रंग का. इतिहास साक्ष्य है योद्धा में निपुण था, बस एक मजबूरी थी मैं वचनों का शौकीन था. अगर ना दिया होता वचन मैंने कुंती माता को, तो पांडवों के खून से मैं धोता अपने हाथों को. साम दाम दंड भेद सूत्र मेरे नाम का, गंगा माँ का लाडला मैं खाम खा बदनाम था. कौरवों से होके भी कोई कर्ण को न भूलेगा, जाना जिसने मेरा दुख हो कर्ण कर्ण बोलेगा. भास्कर पिता मेरे हर किरण मेरा स्वर्ण है,
भास्कर पिता मेरे हर किरण मेरा स्वर्ण है, वन में अशोक में तू तो खाली पर्ण है। कुरुक्षेत्र की उस मिट्टी में मेरा भी लहू जीर्ण है, देख छान की उस मिट्टी को कण कण में करना है, कण कण में करना है। मुंडे यांची कविता। This poem is when I am in 7th class. शेती म्हणजे शहाणपण, बळीराजाचे महानपण. शेती म्हणजे शहाणपण, बळीराजाचे महानपण. बळीराजाचा राहू द्या मान, नका करू अपमान. बळीराजा जग पुढे ढकलते म्हणून प्रत्येक माणूस जगते. बळीराजाच या जगात नसती पृथ्वी, नसता अन्नदाता. बळीराजाच आहे जीवन आपले, तो बाप आपण लेकरे. याचं शेवटचं कडवं. देऊ नका कधी बळीराजाला त्रास, देऊ नका कधी बळीराजाला त्रास, नाहीतर होईल या जगाचा विनाश. थँक्यू व्हेरी मच. भाई मुझे नीचे उतारेगा, फिर आप चर्चा करते घर चले जाओगे, खाना खाओगे, सो जाओगे. मेरी माँ रोती रहेगी, मेरा भाई रोता रहेगा. कुछ नहीं कहना मुझे तुम्हें, कुछ नहीं. अंधेरे में रहने की आदत पड़ी है तुमको, गुलामी करने की आदत पड़ी है. पहले राजा महाराजाओं की गुलामी की, फिर अंग्रेजों की, अब चंद गद्दार नेता और गुंडों की. धर्म पे नाम पे तुम्हें भड़काते और तुम एक दूसरे के गले काट रहे हो. काटो काटो. अरे ऊपर वाला भी ऊपर से देखता होगा तो सोचता होगा मैंने सबसे खूबसूरत चीज बनाई थी. इंसान इंसान नीचे देखा तो क्या सब कीड़े बन गए, कीड़े. रहते रहो, सड़ते रहो, मरो, आए और गए, खेल खत्म. क्यों जिए मालूम नहीं, क्यों मरे मालूम नहीं. अरे हमारा एक पड़ोसी बिस्तु जैसा पड़ोसी मुल्क आने वाले कल में शायद अपने आप को दुनिया के नक्शे पे ना देख पाए, पर हमारे देश को तोड़ने का सपना देखता है. उनको ये मालूम है कि वतन के नाम की किसी को कोई हमदर्दी नहीं. मैं हिंदू, मैं मुसलमान, मैं सिख, मैं फलाना, मैं ढिमका. अरे एक लाठी को तो कोई भी तोड़ सकता है, पर लाठी के बारे को तोड़ना मुश्किल होता है. मैंने बचपन में पढ़ा था, स्कूल में, तीसरी में. कौरवों की भीड़ हो या पांडवों का लीड़ हो, जो लड़ सका वही तो महान है. जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो. मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में ताड़ दो. हम दीवानों की क्या हस्ती है,
हम दीवानों की क्या हस्ती है, आज यहाँ तो कल वहाँ चल, मस्ती का आलम साथ चला, हम धुआं उड़ाते जहाँ चले, हम धुआं उड़ाते जहाँ चले। आए बनकर आंसू अभी उल्लास बनकर उड़ चले, किस और चलना है ये मत पूछो, किस और चलना है ये मत पूछो, चलना है बस इसीलिए चले, चलना है बस इसीलिए चले। हम सुख दुख के भावों को एक घूंट में पिए चले, हम दीवानों की क्या हस्ती है, आज यहाँ तो वहाँ चले, मस्ती का आलम साथ चला, हम धुआं उड़ाते जहाँ चले। आगे बढ़ सकते हैं।